अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात बालमृत्यू, मातामृत्यू अशा अनेक आरोग्याच्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहेत। अशिक्षित असलेले अधिक आदिवासी डॉक्टरकडे जाऊन उपचार घेत नाही, त्यामुळे मेळघाटातील मांत्रिकांना गोळा करून मांत्रिकांना आरोग्य विभाग प्रशिक्षण देण्यात येत आहे, तर त्यांना मानधन म्हणून 100 रुपये देखील देणार आहे। या मांत्रिकांकडे आलेले रुग्ण हॉस्पिटलमध्ये जावे असं साकडं आरोग्य विभाग मंत्रिमंडळाकडे चालत आहे। आजचं जे प्रशिक्षण होतं ते समाजातला मेन घटक आहे। ज्या गावामधून आपल्याला संदर्भ सेवा पाहिजे, ज्यांच्याकडं पहिला डॉक्टर जर कोणी पाहत असेल गावामध्ये तर भूमिका यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांना प्रशिक्षण शास्त्रशुद्ध पद्धतीनं गरजेचं होतं, जेणेकरून आपलं जे काही मेळघाटमध्ये बालमृत्यू, मातामृत्यू कमी करण्यासाठी त्यांचा पण हातभाऱ्याची आवश्यकता वाटत होती। एकटा आरोग्य विभाग सहकार्य करू शकत नाही, यांची आवश्यकता होती। त्यामुळे यांना चांगलं प्रशिक्षण देऊन आणि यांना आपल्याकडे संदर्भ सेवा देण्यासाठी आकर्षित करत आहोत। चिखलदरा व चुरणी येथे मांत्रिकांची कार्यशाळा झाली। यावेळी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी दर्शवली असून आम्ही मंत्र मारून उपचार करत होतो, आता आमच्याकडे आलेले रुग्ण रुग्णालयातच पाठवू अशी ग्वाही त्यांनी आरोग्य विभागाला दिली आहे। तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सचिव हरीश केदार यांनी मात्र यावर संताप व्यक्त केला। मांत्रिकांकडे सरकारला का जावं लागतं, आरोग्य विषयक जनजागरण मोहीम सरकार राबवत नाही, सरकारी धोरण उदासीन आहे, याचा विचार सरकारने केला पाहिजे अशी प्रतिक्रिया अनिशचे हरीश केदार यांनी दिली। समाजामध्ये कोणी बुवाबापाकडे, मांत्रिकाकडे जाऊ नये, डॉक्टरांकडेच जावे असे प्रबोधन जनजागरण अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेले 40 वर्षापासून करत आहे। आरोग्य विषयक अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम राबवण्याचा प्रकल्प आम्ही मागील सरकारला दिला होता। अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांच्याकडेही मेळघाटातील आरोग्यविषयक अंधश्रद्धा निर्मूलन प्रकल्प आम्ही दिला आहे, मात्र या कामात शासन उदासीन असल्याचे जाणवत आहे। शासनाजवळ सरकारी यंत्रणा आहेत, जसे की आशा वर्कर आहेत, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, महिला बचत गट, NSSचे विद्यार्थींचा उपयोग सरकार करू शकतो। तसेच सुशिक्षित हजारो बेरोजगार युवक आहेत, त्यांना मानधन देऊन त्यांची सेवा घेण्याऐवजी हे काम भूमिकाकडे का सरकार सोपवत आहे? आम्हाला विश्वास बसत नाही की भूमिका त्यांच्या पोटापाण्याचा व्यवसाय सोडून रुग्णाला डॉक्टरांकडे नेतील का? सरकारने याचा विचार करण्याची आज गरज आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।